नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत एक नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची आवश्यकता नाही. अगदी 20 ते 25 मिनिटांमध्ये झटपट हा नाश्ता तयार होतो. तर आज आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी स्पॉन्जी अशी रव्याची इडली. तर पहा, ही इडली तुम्ही इथे पाहू शकता, अगदी जाळीदार आणि अगदी हलकी झालेली तुम्हाला दिसत असेल. चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाटी रवा घेतला आहे. इथे तुम्ही जाड किंवा बारीक कुठल्याही प्रकारचा रवा वापरू शकता. तर आता सेम त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी ताजे दही घालावे आणि सेम त्याच वाटीने 2 वाटी यामध्ये पाणी ओतायचे आहे. आता हे सर्व जिन्नस चांगले एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे मी विस्कच्या साहाय्याने हे सर्व साहित्य चांगले एकजीव करून घेत आहे. तर पहा, यामध्ये गुठळी अजिबात राहणार नाही याची दक्षता घ्यायची आणि अशा प्रकारे अगदी परफेक्ट प्रमाणात पाणी ओतून हे बॅटर इथे बनवून घेतलेले आहे. आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी हा रवा भिजण्यासाठी असाच ठेवून द्यायचा आहे. 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पहा, रवा आता छान भिजलेला आहे. चमच्याने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा अशा प्रकारे. आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेले आहे. जर रवा भिजल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे आटलेले असेल तर यामध्ये आणखी तुम्ही पाणी ओतू शकता आणि अशा प्रकारे हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचे आहे. तर आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि लगेचच आपल्याला ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पहा अशा प्रकारे इथे इडलीचे बॅटर तयार झालेले आहे. तर इथे इडलीच्या प्लेटला मी तेल लावून घेतलेले आहे. लगेचच या प्लेटमध्ये हे तयार केलेले बॅटर घालावे. पहा अशा प्रकारे. तर इथे माझ्याकडे इडलीच्या 3 प्लेट आहेत. या सर्व प्लेटमध्ये मी हे बॅटर घातलेले आहे. आता या सर्व प्लेट इडली स्टँडला व्यवस्थित लावून घ्यायच्या आणि लगेचच आता इडली पात्रामध्ये पाणी मी अगोदरच गरम करायला ठेवले होते. त्यामध्ये हे इडलीचे स्टँड ठेवून द्यायचे आहे. आता यावर झाकण ठेवून सुरुवातीला अगदी मीडियम गॅसवर आणि नंतर हाय फ्लेम करून साधारण 10 मिनिटे या इडल्या आपल्याला छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत. 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा, या इडल्या छान अशा वाफवल्या गेलेल्या आहेत. यामध्ये अशा प्रकारे सुरी किंवा एखादा चमचा अशा प्रकारे टोचून पाहायचा आणि याला अजिबात बॅटर चिटकले नाही, अगदी प्लेन निघाले की या इडली छान अशी वाफवली गेली आहे असे समजायचे. आता हे इडलीचे स्टँड आहे ते मी बाहेर काढून घेते आहे आणि नंतर पाण्यामध्ये 1 चमचा अशा प्रकारे बुडून अगदी अलगदपणे या इडल्या मी काढून घेते आहे. पाण्यामध्ये चमचा बुडून अशा प्रकारे इडल्या काढल्या तर प्लेटला त्या अजिबात चिकटत नाहीत. अगदी सहजपणे त्या अगदी व्यवस्थित निघाल्या जातात. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार स्पॉन्जी अशी इडली तयार झालेली आहे. नारळाच्या चटणीसोबत सांबारसोबत तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.